नमस्कार मित्रांनो. LIC पॉलिसी कसे कार्य करते हे आपण पाहूया. आयुर्मा पॉलिसी हा एक करार असतो ज्या अंतर्गत ग्राहक दिलेला हप्ता दिलेल्या वेळेत भरण्याचे मान्य करतो आणि त्या बदल्यात विमा कंपनी ग्राहकाला विमा संरक्षण किंवा आर्थिक संरक्षण किंवा जोखीम संरक्षण प्रदान करते. यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची टर्म म्हणजे विमा रक्कम. तर ही रक्कम म्हणजे काय? तर विमा कंपनीने ग्राहकाला एका गॅरंटेड रकमेची दिलेली हमी म्हणजे विमा रक्कम होय. अर्थात हे सर्व आपण एंडोमेंट प्रकारच्या प्लॅनबद्दल पाहत आहोत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की विमा रक्कम कधी मिळते? तर पॉलिसीची मॅच्युरिटी किंवा ग्राहकाचा मृत्यू यापैकी जी घटना आधी घडेल त्यावेळेस ही विमा रक्कम दिली जाते. मग ही विमा रक्कम कधी ठरते? तर ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराच्या पहिल्याच दिवशी ही रक्कम ठरलेली असते. आणि ही रक्कम कधी लागू होते? तर सर्वसाधारणपणे प्रथम हप्ता पावती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फर्स्ट प्रीमियम रिसीट FPR, फाटल्यानंतर लगेचच ही विमा रक्कम लागू होते. LIC बोनस डिक्लेअर करत असते. ही पद्धत जाणून घेण्याच्या अगोदर आपण बँकेची व्याज पद्धत बघूया. बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेवर परतावा म्हणून जी वाढीव रक्कम दिली जाते त्यास आपण व्याज असे म्हणतो. जर दुर्दैवाने FD धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला मुद्दल आणि तेवढ्या वर्षाचे व्याज दिले जाते. राष्ट्रीयकृत बँकेसह कोणत्याही बँकेत जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंतचीच FD सुरक्षित असते. आणि या व्याजाचा दर आहे दर साल दर शेकडा. उदाहरण बघूया. व्याजदर जर आपण 7% गृहीत धरला, एका बाजूला ग्राहक आहे एका बाजूला बँक आहे. जर ग्राहकाने 100 रुपये पे केले आणि तर 1 वर्षानंतर व्याजापोटी बँक त्या व्यक्तीला 7 रुपये देईल. 1000 रुपये दिले तर 70 रुपये देईल आणि 10,000 रुपये ठेवले तर 1 वर्षानंतर 700 रुपये देईल. अगदी याच धर्तीवर LICची बोनस पद्धती आहे. LIC पॉलिसीवर दिल्या जाणाऱ्या बोनसची फक्त काय वेगळेपण हे पाहूया. LICकडे केलेल्या पॉलिसीवर परतावा म्हणून जी वाढीव रक्कम दिली जाते त्यास आपण बोनस असे म्हणतो. जर दुर्दैवाने पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर वारसाला विमा रक्कम आणि तेवढ्या वर्षाचा बोनस दिला जातो, प्रीमियम नव्हे. जे की बँकेच्या बाबतीत फक्त मुद्दल आणि तेवढ्या वर्षाचं व्याज असतं. त्या तुलनेमध्ये आपण विमा रक्कम प्रोव्हाइड करतो, प्रीमियम नाही. आणि LIC कायदा 1956 कलम 37 अन्वये LICने जारी केलेल्या प्रत्येक पॉलिसीला भारत सरकारचे पाठबळ आहे. त्यामुळं राष्ट्रीयकृत बँकेसह सर्व बँकांमध्ये केवळ 5 लाख रुपयापर्यंत संरक्षित असलेली रक्कम इथं अनलिमिटेडपर्यंत संरक्षित आहे, कारण याला भारत सरकारचं पाठबळ आहे. बोनसचा दर हा विमा रकमेच्या दर हजारी दरवर्षी असा असतो. उदाहरणार्थ बोनस दर जर 46 रुपये आपण गृहीत धरला तर एका बाजूला ग्राहक आहे आणि दुसऱ्या बाजूला LIC आहे. जर एका ग्राहकाने 1,000 रुपये विमा रकमेची पॉलिसी काढली तर 1 वर्षानंतर LIC त्याच्या खात्यावर 46 रुपये बोनस जमा करेल. अगदी याच प्रकारे 10,000 रुपयाला 1 वर्षानंतर 460 रुपये आणि जर पॉलिसी 1 लाख रुपये विमा रकमेची असेल तर एका वर्षानंतर त्याच्या खात्यावर 4,600 रुपये जमा करेल. अर्थात केवळ साधा बोनस हाच बोनस एकमेव नसून त्याच्याबरोबर आणखी एक प्रकार आहे. तर बोनसच्या प्रकाराच्या बाबतीत एक आहे साधा बोनस, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो सिंपल रिव्हर्शनरी बोनस, आणि दुसरा आहे अंतिम अतिरिक्त बोनस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फायनल ॲडिशनल बोनस. इथून पुढे आपण त्याला FAB असं शॉर्ट स्वरूपात म्हणूया. साध्या बोनसचं पहिलं वैशिष्ट्य आहे की हा विमा रकमेच्या दर हजारी आणि दर वर्षी दिला जातो. या उलट फायनल ॲडिशनल बोनस म्हणजेच FAB हा विमा रकमेच्या दर हजारी परंतु एकदाच आणि एक रकमी दिला जातो. साधा बोनस प्रत्येक पॉलिसीला दिला जातो. या उलट FAB मात्र 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीच्या पॉलिसीलाच दिला जातो. साधा बोनस पॉलिसी स्टेटसला दिसतो तर FAB हा पॉलिसी स्टेटसला दिसत नाही. FABची भूमिका किती महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ श्री अनमोल आहेत, ज्यांचं वय 30 वर्ष आहे. त्यांनी न्यू एंडोमेंट प्रकारचा प्लॅन घेतला आहे, ज्याची विमा रक्कम 5 लाख आहे. त्यांनी जर हा प्लॅन वेगवेगळ्या मुदतीचा घेतला तर त्यांना मॅच्युरिटी कशी मिळेल? उदाहरणार्थ 16 वर्ष मुदत घेतलेली आहे तर त्यांना मॅच्युरिटी आहे 8,24,500 रुपये. 21 वर्ष मुदत घेतली तर त्यांना मॅच्युरिटी मिळते 10,22,500.
26 वर्ष जर पॉलिसीची मुदत घेतली तर त्यांना 26 वर्षानंतर मिळणारी मॅच्युरिटी आहे 13,60,000 आणि जर 35 वर्ष मुदत घेतली तर त्यांना मिळणारी मॅच्युरिटी जी असेल ती असेल 24,37,500. या कॉलमवरनं आपल्याला असं दिसतं की साधा बोनस दर जो 16 वर्षासाठी 39 रुपये होता, 21 वर्षासाठी तो 45 आहे आणि 21च्या पुढं तो 45 स्थिर राहिलेला आहे. मात्र या उलट FABचा जर दर आपण बघितला तर 16 वर्षासाठी तो 25 रुपये होता, 21 वर्षासाठी तो 100 रुपये म्हणजे जवळपास चौपट वाढला 5 वर्षामध्ये आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 100चा तो थेट 550 झालेला आहे म्हणजे 5.5 पट वाढलेला आहे आणि 26 पासनं 35 पर्यंत म्हणजे तो 550चा थेट 2300 झालेला आहे. त्यामुळं मॅच्युरिटीमध्ये जी काय वाढ होते ही बहुतांश वाढ ही FABचा दर वाढल्यामुळे होत आहे. तर या याच्यावरून आपण काय अनुमान काढू शकतो? जसजशी मुदत वाढत जाते तसतसा वार्षिक हप्ता आणि एकूण भरणा कमी होत जातोय. साधा बोनस आणि विशेषतः FAB फार तेजीने वाढत आहे आणि विमा संरक्षणही तेवढ्या कालावधीसाठी वाढत जात आहे. मॅच्युरिटी असो की मृत्यू, LIC सूत्र स्वरूपात त्या ग्राहकाला खालील रक्कम देते. पहिलं म्हणजे सम ॲश्युअर्ड SA, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो विमा रक्कम. दुसरा आहे तेवढ्या वर्षाचा साधा बोनस आणि तिसरा आहे FAB. जेव्हा जेव्हा आपण FABचा उल्लेख करू त्यावेळेस कंसात असेल जर लागू असेल तर त्याचं कारण असं की जर 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुदत असेल तरच FAB दिला जातो. आपण उदाहरणाच्या माध्यमातून हे सूत्र अधिक पक्क करूया. LIC पॉलिसी क्लेम एकतर मॅच्युरिटी येऊ शकेल किंवा मृत्यू. जर एखाद्या व्यक्तीची मॅच्युरिटी 13 वर्षानंतर असेल तर त्याला सूत्र स्वरूपात LIC सम ॲश्युअर्ड देईल प्लस 13 वर्षाचा बोनस देईल. या उलट 21 वर्ष मॅच्युरिटी असेल तर सम ॲश्युअर्ड प्लस 21 वर्षाचा बोनस प्लस FAB, कारण मुदत 15 वर्षापेक्षा जास्त झालेली. अगदी याच धर्तीवर जर त्या व्यक्तीचा 2 वर्षानंतर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला जी रक्कम मिळेल ती असेल सम ॲश्युअर्ड प्लस 2 वर्षाचा साधा बोनस. इथं FAB मिळणार नाही कारण फक्त 2च वर्षाचा उल्लेख आहे. 15पेक्षा कमी मुदत आहे म्हणून FAB मिळणार नाही. या उलट 16 वर्ष मुदत असेल तर काय मिळेल? SA 16 वर्षानंतर मृत्यू झालेला असेल तर SA प्लस 16 वर्षाचा साधा बोनस प्लस FAB. मित्रांनो, LICच्या दृष्टीने मृत्यूचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे नैसर्गिक मृत्यू म्हणजेच वयोमानामुळे किंवा शारीरिक व्याधींमुळे, उदाहरणार्थ हार्ट अटॅक अशा वेळेस झालेला मृत्यू. तर यावेळेस LIC त्याच्या वारसाला देतं SA म्हणजेच विमा रक्कम अधिक तेवढ्या वर्षाचा साधा बोनस प्लस FAB जर लागू असेल तर. मात्र दुसऱ्या प्रकारचा मृत्यू असतो त्याला म्हणतो आपण अपघाती मृत्यू म्हणजेच अपघातामुळे झालेला मृत्यू. तर अशा वेळेस LIC एक वाढीव विमा रक्कम देते ज्या रकमेला आपण ADDB असे म्हणतो किंवा ABSA असं म्हणतो. ठीक आहे. तर बाकीचं सगळं सेमच देतो आपण, नॅचरलला पण आणि ॲक्सिडेंटलला फक्त एक रक्कम वाढीव देतो ज्याला आपण म्हणतो ADDBSA, ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट SA किंवा ABSA, ॲक्सिडेंट बेनिफिट SA. मृत्यूच्या बाबतीत जे आता 2 प्रकार बघितलेत ते परत एकदा जर आपल्याला कन्फर्म करायचे असतील तर कसं देतो आपण? नैसर्गिक मृत्यू झाला आणि मुदत 13व्या वर्षी झाला तर SA प्लस 13 वर्षाचा बोनस मिळेल. 21 वर्षानंतर जर नैसर्गिक मृत्यू झाला तर SA प्लस 21 वर्षाचा बोनस प्लस FAB मिळेल कारण मुदत 15पेक्षा जास्त आहे. या उलट अपघाती मृत्यू झाला 2 वर्षानंतर तर मिळेल SA प्लस ADDBSA कारण अपघाती मृत्यू आहे प्लस 2 वर्षाचा बोनस. आणि जर 16 वर्षानंतर अपघाती मृत्यू झाला तर SA प्लस ADDBSA प्लस 16 वर्षाचा साधा बोनस आणि प्लस फायनल ॲडिशनल बोनस. 1/10/2024च्या बदलानंतर अपघाती लाभ रायडरमध्ये जो बदल झालेला आहे तो असा की एक तर अपघाती लाभ रायडर आपण 2 प्रकारे अवेल करू शकतो. एक आहे ADDB ज्याचा अर्थ आहे ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी बेनिफिट रायडर, ज्या अंतर्गत 2 लाभ समाविष्ट आहेत. अपघाती मृत्यू झाला तर एक वाढीव विमा रक्कम देण्यात येईल किंवा त्या व्यक्तीला जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याचे स्वतंत्र लाभ देण्यात येतील. उदाहरणार्थ कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याची विमा रक्कम समान 120 मासिक हप्त्यामध्ये विभागली जाऊन त्याप्रमाणे त्याला पैसे देण्यात येतील. पुढचे हप्ते माफ असतील आणि मॅच्युरिटी जशास तशी मिळेल.
या उलट त्यानं जर ए बी रायडर चूज केला, ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर, तर ज्याच्या अंतर्गत केवळ अपघाती मृत्यू झाला तर विमा रक्कम देण्याची बोली आहे, ज्या अंतर्गत नवीन नियमानुसार त्याला अपघाती मृत्यू झाल्यास 3 वाढीव विमा रक्कम देण्यात येतील. म्हणजेच तो 3AB किंवा सिंगल ADDB असा लाभ घेण्याचा ऑप्शन निवडू शकतो. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने 10 लाखाचा विमा घेतला तर त्याच्याकडे ऑप्शन आहे की 10 लाखाचा ADDB रायडर घ्यायचा की 30 लाखाचा AB रायडर घ्यायचा. ओके, धन्यवाद मित्रांनो. LIC करो, जिम्मेदार बनो. थँक्यू.